आता जो एक्वेरियम फिश आहे ना तो शाही घराण्यात येतो. अहो त्याच्या नावातच तसं म्हटलंय. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे दिवस 10वा आणि आज आपण जी फिश व्हरायटी बघणार आहोत ती आहे एम्परर टेट्रा. हा फिश कोलंबिया साऊथ अमेरिका मधून येतो आणि त्याच्यामुळे ह्याचे जे वॉटर रिक्वायरमेंट्स आहेत ते आहेत सॉफ्ट मुव्हिंग वॉटर, प्लांटेड अक्वेरियम. हा मासा खूप सिंपल आहे आणि तुम्ही याला मॅक्सिमम कम्युनिटी फिशेस बरोबर टाकू शकता. हा प्लांटेड अक्वेरियम मध्ये जातो आणि निऑन टेट्रा जसा चमकतो किंवा कार्डिनल टेट्रा जसा चमकतो तसं ह्याचं अटेन्शन गेनिंग काहीही नाहीये. हा रॉयली त्या एक्वेरियम मध्ये फिरत असतो. आणि हो, हा सुद्धा एक ग्रुप फिश आहे, स्कूलिंग फिश आहे. त्यामुळे फिश टँक मध्ये ह्याला ऍड करताना आपण ग्रुप्स मध्ये ऍड करायचं आहे. मेल एम्परर टेट्रास एक दुसऱ्यांना कधी कधी थोडंसं चॅलेंज देतात, म्हणजे फाईट किंवा डॅमेज नाही, बट स्टाईल मध्ये तू अच्छा है या मैं अच्छा हूं. हा फिश अत्यंत पीसफुल आहे, त्याच्यामुळे ह्याला टँकमेट्स जे आहेत ते सगळे गप्पी, निऑन टेट्राज, कार्डिनल टेट्राज, रेनबो फिशेस, कॉंगो टेट्रा अशा टाईपच्या फिशेस बरोबर तुम्ही कंबाईन करू शकता. याला अशा कुठल्याही फिश बरोबर टाकू नका जो फिन लिपर असेल, नाहीतर अदरवाईज तो या फिशचे फिन लिप करू शकतो. या फिशचं लाईफ स्पॅन साधारण 5 ते 6 वर्षांचं असतं. त्यामुळे तुम्हाला जर एक सिंपल क्लासी फिश हवा असेल तर एम्परर टेट्रा इज वन ऑफ अ व्हेरी गुड ऑप्शन. कुठल्याही दुसऱ्या टेट्रा प्रमाणेच ह्या फिशचे फूडचे रिक्वायरमेंट सुद्धा पेलेट्स आहेत, ब्लडवर्म्स आहेत, डॅफनिया वर्म्स आहेत. तुमच्याकडे जर लाईव्ह फूड अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही या फिशला टाकू शकता. तर हा सिंपल क्लासी फिश तुम्हाला माहिती होता का हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये असाच एक एक्सक्लुझिव्ह फिश घेऊन तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.